जय शिवराय. तर कसे आहात सर्वजण. तर बघा, आज आम्ही चाललो आहोत सिंहगड येथे फॅमिलीसोबत. खूप छान वाटत आहे. आम्ही आज सिंहगडला जात आहोत. तर तुम्ही कसे आहात सर्वजण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता आम्ही थोड्याच वेळात सिंहगड येथे पोहोचत आहोत. फायनली येथे पोहोचलेलो आहोत. तर हा दिसत आहे पहिला दरवाजा सिंहगड येथील. बघा किती छान असं वातावरण आहे इथे. आणि आत्ता जस्ट काही पाऊस पडून गेला होता असं वाटते, कारण की पाणी दिसत आहे सर्व ठिकाणी. हो, हे बघा फॅमिली सोबत आलेलो आहोत आम्ही. हे बघा पूर्ण फॅमिली आलेली आहे सिंहगड येथे. खूप छान असं वाटत आहे. तुम्ही पण पूर्ण ब्लॉग बघा आणि मला कमेंट करून सांगा. हे बघा, आता आम्ही वरती जात आहोत. बघूयात आता वरती काय काय आहे. तर हे बघा, आता आम्ही वरती चाललो आहोत. इथे जवळच आसपास इथे घोड्याची पागा दिसत आहे. तर बघूया आपण घोड्याची पागा कशी आहे. तर त्याला आपण आता काय म्हणतो, तबेला म्हणतो. घोड्याची पागा पहिल्या काळात घोड्याची पागा असं बोलत होते. तर बघूयात घोड्याची पागा. खूप छान असं वाटत आहे. बघा, हे मस्त पाऊस पडून गेलेला आहे. बघा, आता असं वाटत आहे तर शिवरायांच्या काळामध्ये किती छान वाटत असेल. बघा, हे किती छान असं दगडामध्ये कोरून बनवलेलं आहे. हे बघा किती छान वाटते. वातावरण तर एकदम मस्त आहे इथलचं. कसं पाऊस पडतो इथे. हे बघा, हे दिसतच असेल तुम्हाला किती छान आहे. एकदम पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे. हे बघा, तुम्ही पण कधी सिंहगडवर आले होते का? नक्की सांगा मला कमेंट करून. हे बघा किती छान असं बांधकाम बनवलेलं आहे दगडाचं. तर आम्ही आता वरती जात आहोत तिसऱ्या दरवाजाकडे. हे बघा, हे आहेत आमच्या सासूबाई. त्यांना पण आम्ही घेऊन आलेलो आहोत सोबत. शिवरायांच्या किल्ल्यावर चला बोलत असं तर आल्या त्या पण. स्टॉप. हा आहे तिसरा दरवाजा. हे बघा, किती छान पाणी वाहते. खूप छान असं वाटते. मस्त थंड थंड वातावरण पण आहे. खूप छान असं वाटते. तर आपण आता जाऊयात वरती आणि काय काय आहे ते बघूयात. हे बघा, आता जवळ समोरच उजव्या साईडला तोफखाना आहे इथे. हे बघा, माझा मुलगा आहे. हे बघा, ह्या साईडला आहे इथे तोफखाना. तोफखाना दिसत आहे उजव्या साईडला. तो बघा, तोफखाना दिसत आहे तिथे. तर आपण चाललो आहोत आता राजाराम महाराज समाधीकडे. सर्वात वरती आले की राजाराम महाराज समाधी दिसते. तर म्हणलं आता चला समाधीचं दर्शन घेऊयात आणि थोडं बघूयात आणखी काय काय आहे. तर जात आहोत समाधीकडे.
हे बघा, हे आहे राजाराम महाराजांची समाधी, आपले तिसरे शिवछत्रपती. हे बघा किती छान असं बांधकाम आहे. आणखी पण खूप वर्षापूर्वीच आहे, पण तरी पण किती छान आहे. आणि बाजूचं वातावरण तर बघा खूपच छान आहे. समाधीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बघा वरती आलो, तर खूप छान असं आहे. सगळीकडे हिरवं हिरवं गार आणि असे सगळीकडे धुके. असं वाटत आहे साक्षात आपण स्वर्ग बघत आहोत असं वाटत आहे. नंतर आम्ही आलो आहोत अमृतेश्वर मंदिराकडे इथलचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे. बघूयात आता आपण आतमध्ये कसं आहे. तर हे बघा, हे आहेत माझ्या लहान जाऊबाई. तुम्हाला माझ्या फॅमिलीची पण ओळख करून दिली सगळं बोलता बोलता. हे बघा कसं मंदिर आहे. तर अमृतेश्वर मंदिर आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊयात तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. हे बघा इथे खूप सारे मावळे आहेत, दिसत असतील तुम्हाला. हे बघा हे आहे तानाजी मालुसरेची समाधी. बघा हे आहेत माझे मिस्टर, दर्शन घेत आहेत. हे बघा आता आम्ही दर्शन घेऊन आम्ही आता थोड्याच वेळात. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. कसा वाटला तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू.